अंजली दमानी यांकडून मंत्री धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे अजितदादांकडे सुपूर्द. तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी. उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अजित पवार पुढील निर्णय घेणार. दमानी यांची प्रतिक्रिया. धनंजय देशमुखांनी अंतरवाली सराट येथील उपोषणस्थळी घेतली मनोज जरांगेंची भेट. मसाजो ग्रामस्थांसह धनंजय देशमुख उद्या एक दिवसीय उपोषण करणार. बीड पोलीस दल आकाचं आरोपी वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या 150 ते 200 पोलिसांची यादी गृहमंत्री फडणवीसांना देणार. आमदार सुरेश धसांची माहिती. मराठवाड्याच्या बाहेर बदली करण्याची मागणी. आरोपी विष्णू साठे वाल्मिक कराडच्या सर्वात जवळचा. विष्णू साठेच्या नावावर 46 कोटींचं बिल उचलण्यात आलंय. सुरेश धसांचा मोठा आरोप. परळी स्पेशल ऑडिट लावण्याची मागणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत उद्या सुनावणी. जस्टिस सूर्यकांता आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार. मनपा जिल्हा परिषद निवडणुकांबाबत निर्णय होणार का याकडे लक्ष. हॉटस्टार कार्यालयातील राड्यानंतर मनसेचे नेते अमय कोपकरांसह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. क्रिकेट प्रेक्षेपणात मराठी समालोचन दाखवण्यासाठी केला होता राडा. 5 वर्षात एसटीच्या ताफ्यात 25,000 स्वमालकीच्या नव्या बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव. अर्थमंत्री अजित पवारांकडून प्रस्तावाला तत्वतः मान्यता. मुंबई मेट्रो आर्टद्वारे मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडलं जाणार. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर मंजुरी देण्याचा निर्णय. सविस्तर प्रकल्प अहवाल सिडकोमार्फत तयार करण्याचे नगरविकास विभागाचे आदेश. पालघरचे शिंदे गटाचे नेते अशोक धोडी यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल. ड्रोनच्या माध्यमातून अशोक धोंडींचा शोध घेण्याचा प्रयत्न. धोंडी मागील 7 दिवसांपासून बेपत्ता. सोलापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी. 2 संशयित रुग्णही आढळले. तर पुण्यात 24 तासात नव्या 28 रुग्णांची नोंद. आकडा 101 वर. नालासोपाऱ्यात आज पुन्हा तोडक कारवाई. नागरिक आक्रमक होण्याची शक्यता. वसई विरार महापालिकेची 23 जानेवारीपासून 41 अनधिकृत इमारतींवरती तोडक कारवाई सुरू.